श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील प्रॉब्लेम सेट 7 पाहणार आहोत. त्यामधील क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँसर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आपल्याला खाली काही क्वेश्चन्स दिलेले आहेत, त्यामधील करेक्ट कोणता आहे ऑप्शन ते ओळखायचं आहे. ओके, त्यामधील फर्स्ट बघा, व्हॉट इज द फॉर्म ऑफ कोऑर्डिनेट्स ऑफ ए पॉईंट ऑन द एक्स ॲक्सिस. आता आपल्याला इथं काय सांगितलेलं आहे, एक्स ॲक्सिसवरती पॉईंट असणारा त्याच्या कोऑर्डिनेटचा फॉर्म सांगायचा आहे. ओके, आता समजा हा एक्स ॲक्सिस आहे. ओके, हा काय असतो, एक्स ॲक्सिस असतो, हा वाय ॲक्सिस असतो, राईट. आणि इथं जे नंबर्स असतात ते काय 1 2 3 4 हे पॉझिटिव्ह नंबर्स, इकडं काय निगेटिव्ह नंबर्स असतात. ओके, आणि आपल्याला काय सांगायचं आहे, एक्स ॲक्सिसवरती पॉईंट असणारे त्याचे कोऑर्डिनेट्स याचा फॉर्म. आता तुम्ही बघितलं तर एक्स ॲक्सिसवरती 1 2 3 4 -1 -2 म्हणजे हे नंबर्स काय वेगळे वेगळे असणार आहेत, राईट. पण वाय ॲक्सिसवरचा नंबर आहे तो फक्त काय एकच असणार आहे, हा फक्त काय 0 असणार आहे, राईट. म्हणजे कोऑर्डिनेट्स काय होणार आहेत तर एक्स आणि 0 होणार आहे, राईट. आणि आपण एक्सला काय ए मानतो, राईट. एक्स म्हणजेच काय ए असतं, आणि त्यामुळे ह्याचे कोऑर्डिनेट्स काय होणार आहेत, ए आणि 0 होणार आहेत. आता त्यामुळं ऑप्शन नंबर सी आहे हे आपलं काय करेक्ट आन्सर आहे. सेकंड बघा, एनी पॉईंट ऑन द लाईन वाय इज इक्वल टू एक्स इज ऑफ द फॉर्म. आता आपल्याला इथं सांगितलेलं आहे लाईन वाय इज इक्वल टू एक्स, म्हणजे वाय आणि एक्स ह्या दोन्ही व्हॅल्यू काय सेम आहेत. म्हणजे आपल्याला तुम्ही बघितलं तर ऑप्शनमध्ये असं सेम कोणता आलेला आहे तर ए ए ओ ए ओ ए मायनस ए, म्हणजे ए इथं काय सेम व्हॅल्यू आलेले आहेत, राईट. कारण दोन्ही इज इक्वल टू सांगितलेलं आहे, त्यामुळं ऑप्शन ए हे काय राईट आन्सर आहे. थर्ड बघा, व्हॉट इज द इक्वेशन ऑफ द एक्स ॲक्सिस. आता आपल्याला सांगितलेलं आहे एक्स ॲक्सिसचं इक्वेशन काय आहे, राईट. एक्स ॲक्सिसचं इक्वेशन असतं ते वायच्या फॉर्ममध्ये असतं, म्हणजेच वाय इज इक्वल टू 0. आणि वाय ॲक्सिसचं इक्वेशन जर विचारलं असतं तर ते काय आलं असतं तर एक्स इज इक्वल टू 0 आलं असतं. त्यामुळे आपल्याला एक्स ॲक्सिसचं विचारलेलं आहे, त्यामुळं आपलं बी ऑप्शन वाय इज इक्वल टू 0 हे काय राईट आन्सर आहे. ओके, आता नेक्स्ट बघा, व्हॉट इज द नेचर ऑफ द लाईन विच इन्क्लूड्स द पॉईंट्स -5 5 6 5 -3 5 आणि 0 5. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, हे जे पॉईंट्स आहेत ह्याचं नेचर विचारलेलं आहे आणि इथं ऑप्शन्स दिलेले आहेत. आता तुम्ही बघितलं तर हे नंबर्स जे म्हणजे फर्स्ट नंबर असतो तो एक्सचा कोऑर्डिनेट्स असतो आणि सेकंड नंबर असतो तो वायचा कोऑर्डिनेट्स असतो. वायचे कोऑर्डिनेट्स सेम आहेत, त्यामुळे ते काय एक्स ॲक्सिसला पॅरलल असणार आहेत, राईट. आता हा वाय ॲक्सिस असतो, इथं काय 5 दिलेला आहे 5, राईट. म्हणजे वायचा कोऑर्डिनेट्स 5 आहे आणि इथं डिफरंट आहे सगळे. आणि तुम्ही बघितलं तर ही एक्स ॲक्सिस असते, राईट. आणि त्यामुळे इथून लाईन जर गेली तर ती काय होणार आहे, एक्स ॲक्सिसला पॅरलल होणार आहे, राईट. आता इथं एक्सचे कोऑर्डिनेट्स डिफरंट आहेत -5 6, पण हे जे म्हणजे वायचा कोऑर्डिनेट्स आहे तो सेम आहे, त्यामुळं हा काय असणार आहे एक्स ॲक्सिसला पॅरलल असणार आहे, राईट. त्यामुळं आपले आन्सर येणार आहे ऑप्शन सी पॅरलल टू एक्स ॲक्सिस, राईट. हे काय राईट आन्सर आहे. आता नेक्स्ट बघा, विच ऑफ द पॉईंट्स P -1 1, पीचे कोऑर्डिनेट्स आहेत -1 1, क्यूचे 3 -4, आरचा 1 -1, एसचा -2 -3 आणि टीचा -4 4 लाय इन द फोर्थ क्वाड्रंट. आता आपल्याला हे काही पॉईंट्स दिलेले आहेत आणि ते काय सांगायचं आहे की कोणत्या फोर्थ क्वाड्रंटवरती कोणते पॉईंट्स आहेत ते सांगायचे आहेत. ओके, आता आपल्याला माहीत आहे की हे एक्स वाय असतं आणि हे फर्स्ट क्वाड्रंट असतो, हा सेकंड असतो, राईट. हा थर्ड असतो आणि हा फोर्थ क्वाड्रंट असतो, राईट. आणि आपल्याला काय आता इथं जे नंबर्स असतात ते काही पॉझिटिव्ह असतात, राईट.
इथंही पॉझिटिव्ह नंबर्स असतात आणि इथं निगेटिव्ह नंबर्स असतात. 1 2 3 4 हे काय निगेटिव्ह आणि इथंही निगेटिव्ह नंबर्स असतात. राईट. आणि आपल्याला फोर्थ क्वाड्रंटवरती विचारलेलं आहे. फोर्थ क्वाड्रंट म्हणजे हा क्वाड्रंट झाला. राईट. म्हणजे प्लस आणि मायनस. राईट. म्हणजे इथं जे पॉईंट्स जे असणार आहेत ते काय असणार आहेत, प्लस आणि मायनस असणार आहेत. असे कोणते पॉईंट्स आहेत ते आपण बघूया. तुम्ही बघितलं तर पी काय मायनस प्लस होतोय त्यामुळे हा येत नाही. क्यू प्लस मायनस येतोय त्यामुळे हा एक पॉईंट होतोय. राईट. आणि सेकंड बघा आर हाही काय होतोय प्लस मायनस होतोय, हा एक पॉईंट येतोय. नंतर यस मायनस मायनस होतोय त्यामुळे हा पॉईंट येऊ शकत नाही. आणि टी मायनस प्लस होते त्यामुळे हाही येऊ शकत नाही. त्यामुळे फोर्थ क्वाड्रंटवरती प्लस मायनस असे कोणते क्वाड्रंट आहेत तर क्यू आणि आर. म्हणजे आपलं ऑप्शन बी हे काय राईट आन्सर आहे. ऑप्शन बी हे काय राईट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 2. सम पॉईंट्स आर शोन इन द फिगर. विथ द हेल्प ऑफ इट आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. म्हणजे आपल्याला इथं एक फिगर दिलेली आहे, त्यामध्ये पॉईंट्स दिलेले आहेत, त्याच्या आधारे आपल्याला इथं काही खाली क्वेश्चन्स दिलेले आहेत, त्याची काय आन्सर लिहायचं आहे. ओके. त्यामधील फर्स्ट बघा, राईट द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट क्यू अँड आर. आता क्यू इथं क्यू आहे, इथं आर आहे, त्याचे कोऑर्डिनेट्स लिहायचे. फर्स्ट आपण क्यूचा कोऑर्डिनेट लिहूया. क्यूचा कोऑर्डिनेट्स म्हणजे फर्स्ट एक्स ॲक्सिसवरती असतो तो नंबर लिहायचा असतो आणि नंतर वाय ॲक्सिसवरती. म्हणजे काय होणार आहे इथं -2 आणि 2. राईट. क्यूचे कोऑर्डिनेट्स होणार आहेत -2 आणि काय 2. राईट. आणि नंतर आता आरचे कोऑर्डिनेट्स बघा. आता फर्स्ट एक्स ॲक्सिसवरती किती 4 आलेला आहे आणि वाय ॲक्सिसवरती -1. म्हणजे आरचे कोऑर्डिनेट्स आहेत 4 आणि -1. ओके. नंतर बघा, राईट द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट टी अँड एम. आता टीचा कोऑर्डिनेट्स लिहायचं आहे टी. राईट. म्हणजे टीचा कोऑर्डिनेट्स तुम्ही बघितलं तर एक्स ॲक्सिसवरती आता 0 आलेला आहे. राईट. आणि वाय ॲक्सिसवरती -1. म्हणजे 0 आणि -1. आणि एमचे कोऑर्डिनेट्स काय आहेत, एमचे कोऑर्डिनेट्स एक्स ॲक्सिसवरती 3 आलेला आहे आणि वाय ॲक्सिसवरती 0. राईट. म्हणजे फर्स्ट जो नंबर असतो तो एक्स ॲक्सिसवरती असतो आणि सेकंड नंबर असतो तो वाय ॲक्सिसवरती असतो. आता थर्ड बघा, विच पॉईंट लाईज इन द थर्ड क्वाड्रंट. आता हा फर्स्ट क्वाड्रंट असतो. राईट. हा सेकंड क्वाड्रंट असतो, हा थर्ड क्वाड्रंट असतो. आता तुम्ही बघितलं तर हा फोर्थ क्वाड्रंट असतो आणि तुम्ही बघितलं तर थर्ड क्वाड्रंटवरती कोणता पॉईंट आलेला आहे तर पॉईंट यस. म्हणजे याचं काय आन्सर येतं आहे तर पॉईंट यस. ओके. नंतर नेक्स्ट बघा, विच आर द पॉईंट्स हुज एक्स अँड वाय कोऑर्डिनेट्स आर इक्वल. असा कोणता पॉईंट आहे की त्याचा एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्स आहे हा इक्वल आहे. आता तुम्ही या फिगरमध्ये बघितलं तर एक्स आणि वायचा कोऑर्डिनेट इक्वल असा कोणताही म्हणजे 1 2 असं कोणताही असू शकत नाही. फक्त 0 हा काय हा एकच कोऑर्डिनेट्स आहे की दोन्हीचाही सेम असणार आहे. राईट. म्हणजे कोणता पॉईंट येणार आहे पॉईंट 0. राईट. इथे आन्सर आपलं काय येणार आहे तर पॉईंट 0. म्हणजे फक्त हा कोऑर्डिनेट्स असणार आहे हा एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस या दोन्हीचाही इक्वल असणार आहे. ओके. क्वेश्चन नंबर 3. विदाउट प्लॉटिंग द पॉईंट्स ऑन ए ग्राफ स्टेट इन विच क्वाड्रंट ऑर ऑन विच ॲक्सिस डू द फॉलोइंग पॉईंट लाय. आता आपल्याला इथं काही पॉईंट्स दिलेले आहेत, ते आपल्याला काय कोणत्या क्वाड्रंट किंवा ॲक्सिसवरती आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. आता आपल्याला त्यासाठी काय म्हणजे ग्राफ दाखवण्याची काही गरज नाही. ओके. डायरेक्ट आपल्याला हे करायचं आहे. आता फर्स्ट बघा काय आहे 5 आणि -3. आता तुम्ही बघितलं तर पटकन आपल्याला असा ज्यावेळी क्वेश्चन विचारला जातो त्यावेळी पटकन आपल्याला काय एक रफ डायग्राम काढून घ्यायची आहे. ओके. हा एक्स ॲक्सिस असतो. राईट. हा वाय ॲक्सिस असतो आणि आपला
हा फर्स्ट क्वाड्रंट असतो, हा सेकंड असतो, हा थर्ड असतो आणि हा फोर्थ असतो. ओके, आणि हे जे नंबर्स असतात ते हे काय पॉझिटिव्ह नंबर्स असतात, राईट. आणि इथं वरती काय, इथंही काय पॉझिटिव्ह नंबर्स असतात. 1 2 3 4 हे पॉझिटिव्ह नंबर्स आले, म्हणजे इथं काय फर्स्ट क्वाड्रंटवरती पॉझिटिव्ह नंबर्स होणार आहेत. आणि इकडं एक्स ॲक्सिसवरती या साईडला काय निगेटिव्ह नंबर्स असणार आहेत, म्हणजे इथं कोणते निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह नंबर्स असणार आहेत, राईट, सेकंड क्वाड्रंटवरती. आणि इथंही निगेटिव्ह खाली नंबर्स असणार आहेत, त्यामुळं इथं थर्ड क्वाड्रंटवरती निगेटिव्ह आणि निगेटिव्ह नंबर्स असणार आहेत. आणि फोर्थ क्वाड्रंटवरती काय असणार आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबर्स असणार आहेत. ओके, राईट. आता तुम्ही बघितलं तर फर्स्ट आपल्याला सांगितलेलं आहे 5 आणि -3. आता म्हणजे प्लस आणि मायनस असं कोणत्या क्वाड्रंटवरती येते तुम्ही बघितलं तर प्लस आणि मायनस हे काय फोर्थ क्वाड्रंटवरती आहे, राईट. म्हणजे 5 इथं येणार आहे, इथं 3 म्हणजे हा कुठंतरी नंबर्स इथं असा येणार आहे, राईट. म्हणजे ह्या इथं आहे, त्यामुळे हे किती झालं, काय झालेलं आहे, क्वाड्रंट फोर्थ. ह्याचा आन्सर काय येते तर क्वाड्रंट फोर्थ. ओके, नेक्स्ट बघा आता -7 आणि -12 आहे. आता मायनस मायनस कोणत्या क्वाड्रंटवरती येते तर थर्ड क्वाड्रंटवरती येते, राईट. म्हणजे हा पॉईंट आहे तो इथं असणार आहे, म्हणजे क्वाड्रंट थर्ड आपला आन्सर आलेला आहे. नेक्स्ट बघा -23 आणि 4. आता मायनस आणि प्लस हे कोणत्या क्वाड्रंटवरती येते तर क्वाड्रंट सेकंडवरती येते, राईट. म्हणजे मायनस इथं असणार आहे पुढं कुठंतरी, आणि प्लस हा नंबर इथं ह्याच्यामध्ये असणार आहे, राईट. त्यामुळे क्वाड्रंट सेकंड. नेक्स्ट बघा -9 आणि 5 म्हणजे मायनस प्लस, राईट. म्हणजे हेही काय येते सेकंड क्वाड्रंटवरती येते, राईट. क्वाड्रंट सेकंड. ओके, आणि नंतर 0 आणि -3. आता तुम्ही इथं बघितलं तर 0 हे एक्स ॲक्सिसवरती असणार आहे, फर्स्ट नंबर असतो तो, आणि सेकंड नंबर असतो तो वाय ॲक्सिसवरती असतो. म्हणजे 0 इथं हे 0 येते, राईट. इथं 0 आलेलं आहे. आणि -3 आपल्याला म्हणजे काय हे वाय ॲक्सिसवरती असणार आहे, राईट. म्हणजे आपलं ॲन्सर आता हे क्वाड्रंट न येता काय येणार आहे तर इथं हा पॉईंट येणार आहे, त्यामुळे हा वाय ॲक्सिस येणार आहे, राईट. वाय ॲक्सिस. आणि नंतर -6 आणि 0. आता -6 फर्स्ट आलेला आहे, त्यामुळे हे एक्स ॲक्सिसवरती येणार आहे. -6 म्हणजे इकडं हा नंबर येणार आहे, राईट. आणि इथं 0 म्हणजे ह्या बरोबर ॲक्सिसवरती हा पॉईंट येणार आहे, त्यामुळे हे काय येणार आहे तर एक्स ॲक्सिस. ओके. क्वेश्चन नंबर 4. प्लॉट द फॉलोइंग पॉईंट्स ऑन वन अँड द सेम कोऑर्डिनेट सिस्टीम. आपल्याला इथं पॉईंट्स दिलेले आहेत, ते आपल्याला ग्राफ पेपरवरती काय प्लॉट करायचे आहे, दाखवायचे आहे. ओके, फर्स्ट बघा आता ए पॉईंट आहे, 1 आणि 3 त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत. ओके, फर्स्ट नंबर असतो तो एक्स ॲक्सिसवरती 1, राईट. आणि वाय ॲक्सिसवरती 3 म्हणजे हा पॉईंट येणार आहे तो इथं येणार आहे, राईट. आणि आपल्याला हे लिहायचंही आहे ए, आणि त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 1 आणि 3. आणि सेकंड बघा आता बी, याचे कोऑर्डिनेट्स आहेत -3 आणि -1. आता -3 एक्स ॲक्सिसवरती आणि -1, राईट. म्हणजे हा पॉईंट इथं येणार आहे, बी. आणि -3 आणि -1. ओके, आणि नंतर आता सी हा पॉईंट आहे, याचे काय 1 आणि -4. आता एक्स ॲक्सिसवरती 1 आणि वाय ॲक्सिसवरती -4 म्हणजे हा पॉईंट इथं आलेला आहे, राईट. सी आणि याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत 1 आणि -4. नंतर डी हा पॉईंट आहे -2 आणि 3. डी हा पॉईंट -2 एक्स ॲक्सिसवरती आणि 3 वाय ॲक्सिसवरती म्हणजे हा पॉईंट इथं येणार आहे, राईट. आणि डी हा पॉईंट आहे -2 आणि 3 आपल्याला राईट करायचं आहे.
नेक्स्ट बघा आता ई हा पॉईंट आहे 0 आणि -8. आता 0 एक्स ॲक्सिसवरती आणि -8 हे काय वाय ॲक्सिसवरती, म्हणजे हा पॉईंट येणार आहे इथं येणार आहे, बरोबर वाय ॲक्सिसवरती येणार आहे. ई हा पॉईंट आहे आणि त्याचे कोऑर्डिनेट्स लिहायचे 0 आणि -8. आता नेक्स्ट पॉईंट आहे F1 आणि 0 हे कोऑर्डिनेट्स आहे. 1 म्हणजे एक्स ॲक्सिसवरती 1 आणि वाय ॲक्सिसवरती 0, म्हणजे हा पॉईंट आपला कुठं येणार आहे तर इथं येणार आहे, राईट. F हा पॉईंट आहे 1 आणि 0 त्याचे कोऑर्डिनेट्स आहे. आपल्याला कोणताही ग्राफ ड्रॉ करताना फर्स्ट एक्स ॲक्सिसवरती 0च्या राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर्स, लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर्स, आणि वाय ॲक्सिसवरती काय वरती पॉझिटिव्ह नंबर्स आणि खाली निगेटिव्ह नंबर्स लिहायचे असतात. आणि आपल्याला हे काय कंपल्सरी 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट, म्हणजे इथून इथंपासूनचे अंतर काय 1 युनिट असतं हे लिहायचं असतं. आणि ऑन बोथ द ॲक्सिस म्हणजे दोन्ही ॲक्सिसवरती हे आपलं काय 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट हे काय एवढं डिस्टन्स असतं. ओके, आता नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 5. इन द ग्राफ अलॉंगसाइड लाईन LM इज पॅरलल टू द वाय ॲक्सिस. आता आपल्याला इथं एक फिगर दिलेली आहे, लाईन LM आहे, हे काय वाय ॲक्सिसला पॅरलल आहे. ओके, आणि आपल्याला हे काही क्वेश्चन्स दिलेले आहेत त्याचे आन्सर आपल्याला लिहायचे ह्या फिगरवरून. आता फर्स्ट बघा, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ लाईन LM फ्रॉम द वाय ॲक्सिस. आता लाईन LM ही लाईन LM आहे आणि हा वाय ॲक्सिस आहे, ह्या दोन्हीमधलं अंतर आपल्याला सांगायचं आहे, राईट. आता तुम्ही बघितलं तर 0 to 1 1 युनिट असतं, 1 2 आणि 3, म्हणजे ह्याचं आन्सर काय येते तर 3 युनिट येते, राईट. म्हणजे आता फर्स्टचा आन्सर काय येते आपलं, द डिस्टन्स ऑफ लाईन LM फ्रॉम द वाय ॲक्सिस इज किती 3 युनिट, राईट, 3 युनिट. ओके, नंतर नेक्स्ट बघा काय आहे, राईट द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट PQR. आता P पॉईंट बघा कुठं आहे, इथं आहे, Q पॉईंट इथं आहे, R पॉईंट इथं आहे, राईट. त्याचे कोऑर्डिनेट्स लिहायचे. फर्स्ट आपण Pचा कोऑर्डिनेट बघूया. Pचा कोऑर्डिनेट म्हणजे फर्स्ट काय एक्स ॲक्सिसवरती जो नंबर आहे तो तुम्ही बघितलं तर इथं 3 नंबर आलेला आहे आणि वाय ॲक्सिसचा 2 आलेला आहे. ह्याचे कोऑर्डिनेट्स काय आहे 3 आणि 2. ओके, म्हणजे काय कसं लिहायचं आहे आपल्याला इथं, द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट P इज किती येणार आहे 3 आणि 2. ओके, आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट Qचा कोऑर्डिनेट. Q हा पॉईंट इथं आहे, राईट, आणि ह्याचे कोऑर्डिनेट्स किती होणार आहे, 3 ह्या पॉईंटवरती आहे एक्स ॲक्सिसवरती आणि वाय या ॲक्सिसवरती -1 होणार आहे, त्यामुळे ह्याचे कोऑर्डिनेट्स होणार आहे 3 आणि -1, राईट. म्हणजेच द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट कोणता Q इज किती झालेला आहे आपण 3 आणि काय -1. ओके, आता नेक्स्ट बघा, अजून कशाचा आरचा काढायचा आहे आपल्याला. आर हा पॉईंट इथं आहे, तुम्ही बघितलं तर हे काय एक्स ॲक्सिसवरती होत आहे, त्यामुळे ह्याचे कोऑर्डिनेट्स होतात 3 आणि वाय ॲक्सिसवरती काय 0, राईट. द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट आर इज किती आहे तर 3 and 0. ओके, आता नेक्स्ट बघा काय आहे क्वेश्चन, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द एक्स कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट L and M. आता पॉइंट L इथं दिलेला आहे आपल्याला, राईट, आणि पॉइंट M इथं दिलेलं आहे. आता फर्स्ट आपण Lचे कोऑर्डिनेट्स बघूया, ह्याचे काय येतात 3 आणि 3 येतात,
राईट. यल याचे कोऑर्डिनेट्स किती आहेत 3 आणि 3 राईट. आणि नंतर अजून आपल्याला कशाचे सांगितलेले आहेत तर यम या पॉईंटचे किती येतात बघा 3 आणि -3 राईट. 3 आणि -3 आणि आपल्याला कशात सांगले ते तर एक्स कोऑर्डिनेटचे. ओके म्हणजे फर्स्ट जो नंबर आहे तो काय एक्स ॲक्सिसवरती असणार आहे म्हणजे ह्याचा यल पॉईंटचा येणार आहे 3 राईट आणि एम पॉईंटचाही 3 येणार आहे आणि त्याचा डिफरन्स विचारलेला आहे म्हणजे 3 - 3 सबस्ट्रॅक्शन केले की आन्सर काय 0 येणार आहे म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे 0. ओके आता आपण ते कसं लिहायचं ते बघूया. ओके बघा आता काय होतंय ते एक्स कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट एल इज किती घेतला होता आपण 3 राईट 3 आहे. नंतर एक्स कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट एमचा राईट एम इज याचाही काय आहे 3 आहे त्यामुळे त्याचा डिफरन्स काय येणार आहे देअरफॉर डिफरन्स बिटवीन एक्स कोऑर्डिनेट्स of the point L and M is equal to किती आहेत तर 3 - 3 केलं की किती येणार आहे आन्सर ह्याचं 0. ओके हे आपलं काय राईट आन्सर आहे राईट. आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 हाऊ मेनी लाईन्स आर देअर विच आर पॅरलल टू एक्स ॲक्सिस अँड हॅव्हिंग ए डिस्टन्स 5 युनिट. म्हणजे आपल्याला इथं काय विचारलेलं आहे एक्स ॲक्सिसवरती पॅरलल लाईन्स आहेत आणि त्याचं काय डिस्टन्स आहे 5 युनिट आणि अशा लाईन्स किती होतात ते आपल्याला विचारलेलं आहे. फर्स्ट हा क्वेश्चन आहे काय ते समजून घेऊया आपण. आता हा एक्स ॲक्सिस असतो राईट आणि हा वाय ॲक्सिस असतो. आता एक्स ॲक्सिसला पॅरलल होणारी लाईन म्हणजे 5 युनिटवरती म्हणजे इथं किती 1 2 3 4 5 राईट 3 4 आणि 5 म्हणजे ही लाईन काय इथं येणार आहे तसंच आपल्याला काय खालीही येणार आहे. इथं काय -1 -2 -3 -4 -5 म्हणजे इथंही ती लाईन येणार आहे -5 वरती राईट का तर आपल्याला काय डिस्टन्स ते दिलेलं आहे 5 युनिट. त्यामुळे आपल्या अशा किती लाईन तयार होणार आहेत तर 2 लाईन तयार होणार आहेत. ओके तर बघूया आपण ते कसं लिहायचं ते. ओके द इक्वेशन ऑफ ए लाईन पॅरलल टू द काय सांगितलेलं आहे आपल्याला एक्स ॲक्सिसला लाईन पॅरलल आहे त्यामुळे काय होणार आहे इज ऑफ द फॉर्म ते काय वायच्या फॉर्ममध्ये असणार आहे आणि वाय इज इक्वल टू बी असतं राईट. आणि इथं आपल्याला डिस्टन्स किती दिलेला आहे हिअर द डिस्टन्स गिवन इज 5 युनिट्स राईट. देअरफॉर y इज इक्वल टू किती 5 एक होणार आहे लाईन अँड y इज इक्वल टू -5 आर 2 लाईन्स विच आर पॅरलल टू द एक्स ॲक्सिस. ओके the distance between the y-axis and the line x is equal to a is question number 7. If a is a real number, what is the distance between the y-axis and the line x is equal to a? आपल्याला ए आहे हा रिअल नंबर आहे म्हणून सांगितलेला आहे. रिअल नंबर म्हणजे काय तो प्लस मायनस दोन्ही असू शकतो
राईट. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन, आणि आपल्याला डिस्टन्स कशामधलं काढायचं आहे बघा आता, वाय ॲक्सिस आणि द लाईन एक्स इज इक्वल टू ए, ह्या दोन्हीमधलं काय काढायचं आहे, आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे. आता एक्स इज इक्वल टू ए आहे, त्यामुळे हे काय लाईन जी तयार होते ती वाय ॲक्सिसला काय असणार आहे, पॅरलल असणार आहे. राईट. आणि ए हा रिअल नंबर आहे, म्हणजे एक्स इज इक्वल टू ए प्लस मायनस कोणताही नंबर असू शकतो, 0पेक्षा लहान किंवा 0पेक्षा मोठा नंबर असू शकतो. आता हे कसं लिहायचं ते बघूया आपण. फर्स्ट आपल्याला काय दिलेलं आहे, ए इज ए रिअल नंबर, ए इज ए रिअल नंबर. ओके. जर आता समजा आपण इफ ए इज लेस दॅन 0, ए जर म्हणजे छोटा असेल 0पेक्षा तर ते काय निगेटिव्ह असणार आहे. देन एक्स इज इक्वल टू, त्यामुळं एक्स इज इक्वल टू काय येणार आहे इथं, मायनस ए येणार आहे. इज ए लाईन पॅरलल, लाईन पॅरलल टू द वाय ॲक्सिस टू इट्स लेफ्ट. राईट. आणि ते काय असणार आहे, तर वाय ॲक्सिसला पॅरलल असणार आहे. राईट. आणि ते काय लेफ्ट साईडला असणार आहे. राईट. तुम्ही बघितलं तर इथं 0 असतं आणि ह्या लेफ्ट साईडला हे निगेटिव्ह नंबर्स असतात, त्यामुळे ते काय लेफ्ट साईडला असणार आहे. ओके. नंतर आता बघा, इफ ए इज ग्रेटर दॅन 0, जर आपण असं ग्रेटर दॅन 0 घेतलं म्हणजे हा नंबर्स काय येणार आहे, तर पॉझिटिव्ह नंबर्स येणार आहे. देन एक्स इज इक्वल टू ए होणार आहे त्यामुळे. आणि इज ए लाईन पॅरलल टू द वाय ॲक्सिसला ही पॅरलल होणार आहे. ॲक्सिस टू इट्स. आता ही काय होणार आहे, पण राईटला होणार आहे, म्हणजे पॉझिटिव्ह नंबर्स इकडं असतात. राईट. 1 2 3 म्हणजे 0 पासून ही राईट साईडला, टू इट्स राईट. ओके. नंतर बघा आता द डिस्टन्स बिटवीन द, म्हणजे आपल्याला आता हे डिस्टन्स काढायचे आहे ते बघा. द डिस्टन्स बिटवीन द वाय ॲक्सिस अँड द लाईन कुठलं, एक्स इज इक्वल टू ए इज काय होणार आहे, ए मायनस 0 होणार आहे. राईट. इज इक्वल टू ए मायनस 0, का तर इथून इकडं अंतर आहे, त्यामुळे ए मायनस 0 घेतलं की इज इक्वल टू ए होणार आहे. देअरफॉर इज इक्वल टू ए, म्हणजे हा काय पॉझिटिव्ह नंबर असणार आहे. राईट. इज काय होणार आहे, मॉड ऑफ ए. ओके. तर स्टुडंट्स अशा पद्धतीने बघा आपलं काय प्रॉब्लेम सेट 7 राईट शिकवून काय फुल कंप्लीट झाला आहे. ओके. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.